वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये दुसरी घटक चाचणी परीक्षा सुरू आहे. त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत. आज ही प्रश्नपत्रिका आहे भूगोल या विषयाची. इयत्ता 11वी कला आणि विज्ञान या दोनही शाखांना हा विषय आहे. गुण आहे 25. 1.5 तासाचा वेळ आहे. द्वितीय घटक चाचणी परीक्षा 2023-24ची ही प्रश्नपत्रिका. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा तुम्ही अभ्यास करा, याचा तुम्हाला फायदा होईल. आपण महत्त्वाच्या सूचना आहेत त्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. आणि तिसरी महत्त्वाची सूचना, आवश्यक तेथे सुबक आकृत्या काढून नावे द्या. जिथे आवश्यक आहे तिथे आकृती पण काढायची आणि त्याला योग्य पद्धतीने नावं पण द्यायची आहेत. आता ही प्रश्नपत्रिका जी आहे याची उत्तरपत्रिका मी नंतर देणार आहेच, पण तोपर्यंत तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्या शिक्षकांची मदत घ्या, मार्गदर्शक वगैरे पहा आणि सोडवा. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका देईल. तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. चला तर पाहूया दुसरी घटक चाचणी परीक्षा या वर्षीची भूगोल विषयाची इयत्ता 11वीची प्रश्नपत्रिका. एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तिथे उपलब्ध आहेत. प्रश्न पहिला, साखळी पूर्ण करा. 3 गुण आहेत. साखळी पूर्ण करा. अ ब क 3 गट आहेत. जोड्या लावासारखा प्रश्न आहे हा. अ गट, ब गट आणि क गट. सागरी गर्ता, अटलांटिक महासागर, डॉगर बँक. पॅसिफिक महासागर, मासेमारी, सुंदा. समुद्र बुड जमीन, जास्त खोलीचा भाग, हिंदी महासागर. सागरी मैदान, कोकोस. योग्य पद्धतीने जोड्या लावायच्या म्हणजे साखळी पूर्ण करायची आहे 3 गुणांच्यासाठी. प्रश्न पहिल्यातला ब आहे, अचूक सहसंबंध ओळखा. 3 गुण आहेत. ए विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे. एक, ए विधान, सागरी बेटे ही खरे तर समुद्रबुड पर्वताची शिखरे असतात. आर त्याचं कारण, काही समुद्रबुड पर्वतांची शिखरे समुद्र पातळीच्या वर येतात. पर्याय दिलेले आहेत. अ केवळ ए बरोबर आहे. आ केवळ आर बरोबर आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 2, ए विधान, भूखंड मंच मानवासाठी महत्त्वपूर्ण आहेत. आर त्याचं कारण, येथे विस्तृत मासेमारी क्षेत्र आढळते. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. आ केवळ आर बरोबर आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 3, ए विधान आहे, खंडांत उतारावर संचयन प्रक्रिया अधिक होते. आर त्याचं कारण, या भागाचा उतार तीव्र असतो. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. आ केवळ आर बरोबर आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. पहिल्यातला क प्रश्न आहे, अचूक गट ओळखा. 2 गुण आहेत. आता गट दिलेले आहेत अ ब क ड. त्याच्यापैकी अचूक गट कोणता आहे तो ओळखायचा. अ गटामध्ये दिलेले आहेत हिंदी महासागर, आशिया खंड, युरोप खंड, दक्षिण अमेरिका खंड. ब गटात हिंदी महासागर, आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड, आफ्रिका खंड. आणि क गटामध्ये हिंदी महासागर, आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड, उत्तर अमेरिका खंड. ड गटामध्ये हिंदी महासागर, आफ्रिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड आणि युरोप खंड. अचूक गट ओळखायचा आहे 1 गुणाच्यासाठी. आणि चुकीचा घटक ओळखायचा आहे या गटातला. मालदीव, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार, होर्मुझ. या चॅनलचे एकदा प्लेलिस्ट पाहून घ्या. तसेच संगीता भालसिंग या नावाने टेलिग्राम चॅनल सर्च करा, तिथे पण जॉईन व्हा. अनेक विद्यार्थी PDF फाईल मागत असतात. प्रत्येकाला PDF फाईल देणं शक्य नाही आहे मला, म्हणून अशा प्रकारे व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपात मी तुम्हाला प्रश्नपत्रिका देते आणि नंतर याच्या उत्तरपत्रिकाही देणार आहे. तोपर्यंत टेलिग्राम चॅनलवर या, तिथे मी लिंक टाकत असते, महत्त्वाची माहिती देत असते. प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 3 सोडवायचे. 4 पैकी 9 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1, महासागरे खनिजांचे आगार असतात.
2 महासागराखाली सुद्धा भूपृष्ठाप्रमाणेच भूरूपे आहेत. 3 हिंदी महासागराचा पूर्व किनारपट्टीचा भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. 4 भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो. 4 पैकी 3 सोडवायचे 9 गुण. ब प्रश्न आहे, सुबक आकृत्या काढून नावे द्या. कोणतेही 2 सोडवायच्या 4 पैकी. 4 गुण आहेत म्हणजे एका आकृतीला 2 गुण. 1 महासागर तळरचना, 2 वृक्षखोडावरील वर्तुळे, 3 जागतिक हरितगृहाद्वारे उत्सर्जित होणारे वायू, 4 हिंदी महासागरातील बेटे. 2 आकृत्या काढा. प्रश्न 3 शेवटचा, टिपा लिहा. कोणती 1 टिप लिहायची 3 पैकी आणि 4 गुण आहेत. 1 सागरी पर्वत, 2 हिंदी महासागरातील सागरी प्रवाह, 3 अरबी समुद्रातील बेटे. 3 पैकी 1 सोडवा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.